हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. तर सगळ्यांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज तुम्हाला माहिती असेल आज मोठी एकादशी आहे आणि एकादशी असल्यामुळे आज मी देखील उपवास वगैरे केला आहे. मीच नाही तर त्रिशाच्या पप्पांनी म्हणजे सासू सासऱ्यांनी म्हणजे आत्या मामांनी सगळ्यांनी घरामध्ये उपवास वगैरे धरला आहे. तुम्ही पण उपवास धरता का तुमच्या घरी? तर सगळ्यांनी एकादशीला उपवास धरला पाहिजे. ज्याला जमतो ते धरू शकतात, पण ज्याला नाही जमत त्यांनी बळही प्रयत्न करू नका. तर आज एकादशी आहे त्याच्यामुळेच हा मी ब्लॉग शूट करत आहे. खूप दिवस झालं म्हटले एकही ब्लॉग आपण शूट केलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला ब्लॉग शूट करायला पाहिजे. तर आता मी सुरुवात केली आहे घराच्या देवपूजेपासून आणि सकाळची वेळ झालेली आहे त्याच्यामुळे पटापट आंघोळ वगैरे केली, कपडे वगैरे धुतले, चहा वगैरे पिला आणि आता सुरुवात केली आहे मी देवाच्या पूजेपासून. तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता तो आमचा देवारा आहे. तर सगळे देवा वगैरे मी खाली घेतल्यात आणि त्यांना आंघोळ वगैरे घालते, पितांबरीने त्यांना आंघोळ वगैरे घालायची आणि त्याच्यानंतर मग त्यांची देवपूजा वगैरे करायची आहे. तर मी सुरुवात केलेली आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते की काय काय झाले आतापर्यंत. तर चला बघा, इकडे आमच्या आई तुळजाभवानीचं खूप मोठा असा फोटो आहे आणि हे सगळे आमच्या घरातले देव आहेत. तर मी करत होते, मग मला मध्येच आठवलं की बाबा आपण व्हिडिओ शूट करायला पाहिजे, कारण का रोज मला व्हिडिओ शूट करायला भेटत नाही. त्याच्यामुळं मी करायला घेतलेले देवाची पूजा. तर चला मी देवाची पूजा वगैरे कशी करणार आहे, काय करणार आहे, मी तुम्हाला सगळं ह्या व्हिडिओमध्ये दाखवते, ठीक आहे. त्या साईडला मी त्रिशाचं जेवण करायला घेतलं आहे. हे बघा, आज आम्हाला सगळ्यांना उपवास आहे, पण त्रिशासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्रिशासाठी मी खिचडी भात केलेला आहे. ऑलमोस्ट खिचडी भात वगैरे झाला आहे, पण इकडे भांडी वगैरे राहिले त्यात घासायचे. मी म्हटलं पहिलं देवाची पूजा वगैरे करून घ्यावी आणि त्याच्यानंतरूनच आपण नाही का म्हणजे बाकीचे कामं वगैरे करून घेऊ शकतो. मग एका साईडला टी व्ही वगैरे लावला आहे आणि एका साईडला मी पूजा वगैरे करून घेते. तर चला पटापट आपण पूजा करून घेऊ. मी आमच्या घरामध्ये जे आई तुळजाभवानीची ही छोटीशी मूर्ती आहे, तर आता म्हटलं हिच्यापासूनच सुरुवात करते. परात वगैरे घेतली आहे आणि दोन आपलं जे प्यायचं पाणी असतं थोडं वेगळं पाणी वापरायचं वगैरे नाही. तर म्हणजे वापरायचं आणि प्यायचं पाणी एकच आहे, पण म्हटलं की प्यायच्या स्वच्छ पाण्याने ह्यांना आपण छान अशी आंघोळ वगैरे घालून घेऊ. कारण का कसं एकतर आपण डेली पूजा करू शकत नाही, आठवड्यातून एकदाच करावी लागते. म्हणजे डेली पूजा करतो पण ह्यांना आंघोळ वगैरे घालायची असेल तर आठवड्यातून एकदाच आपण त्या गोष्टी करत असतो. मग आता आपल्याला व्यवस्थित म्हणजे नाही का ह्यांना छान अशी आंघोळ वगैरे घालायची आहे आणि देवपूजा वगैरे करायची आहे. कारण का ही मोठी एकादशी आहे आणि सगळीकडेच आज म्हणजे आपण जर पंढरपूरला वगैरे गेलो तर पंढरपूरला देखील खूप गर्दी असते आणि छान वाटतं असं म्हणजे नाही का काहीतरी वेगळं. वर्षात एकच अशी ही आषाढी वारी असते आणि लाखोनी लोक आपल्या पुण्यावरून म्हणजे आपल्या इथून पुण्यातून पालखी घेऊन पंढरपूरला वगैरे जात असतात. तुम्हाला ते तर माहितीच असेल आणि नाही का खूप छान वाटतं असं. मीही म्हणते की बाबा कधीतरी मलाही ती संधी भेटावी की मलाही ह्या आषाढी वारीमध्ये पंढरपूरला जायला भेटलं पाहिजे. ते म्हणतात ना नशिबाचा खेळ आहे. जर आपल्या नशिबात असेल तर आणि किंवा आपली इच्छा असेल तर आपण नक्कीच तिकडे जातो. जर विठ्ठलानी आपली विठ्ठल रखुमाई ह्यांनी जर आपल्याला बोलवलं तर आपण नक्कीच त्यांच्या वारीला जाऊ. पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी माहीत नाही की कधी ते आपल्याला बोलवतील आणि कधी आपण त्यांच्या दर्शनासाठी जाऊ. तर आता ऑलमोस्ट नाही म्हणता येऊ शकत. आता तर सध्या फक्त मी सुरुवातच केली आहे, त्याच्यामुळे मला पटापट देवाची पूजा करावी लागेल. कारण का जर मी हा पूर्ण व्हिडिओ असंच काय म्हणतात गप्पा मारत बनवला तर खूप वेळ जाईल आणि कामही माझे होणार नाहीत. आणि त्रिशा ही आत्ता झोपलेली आहे. त्रिशा उठण्याच्या अगोदर माझी ही देवपूजा झाली पाहिजे, कारण जर ती एकदा उठली तर तिला नाश्ता वगैरे चारावा वगैरे लागेल आणि त्याच्यानंतर मग मला बाकीचे कामं करावं लागेल. जेणेकरून ती झोपली आहे तोपर्यंत मी पटापटा घरातली देवपूजा वगैरे करून घेते. तर आजचं माझं हे दिवसभराचं रुटीन असणार आहे, काय असणार आहे व्हिडिओमध्ये काय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे समजेलच. त्याच्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही कंटिन्यू बघा, ठीक आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपला हा जो चॅनल आहे त्रिशा जाधवचा, या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर हां, आणि महत्त्वाचं म्हणजे हे की तुम्हाला मी काल एक व्हिडिओ टाकला होता की काल माझ्या जॉबचा शेवटचा दिवस होता. तर आजपासून मी घरीच आहे. आज शनिवार आहे, सोमवारपासून माझे कॉलेज स्टार्ट होणार आहे. त्याच्यामुळे
आजपासून मी कामाला जाणार नाही आहे, घरीच आहे. घरी म्हणजे मला लेक्चरला जावं लागणार आहे. सो मी आता पटापटा घरातले कामं वगैरे करते आणि यापुढे माझं डेली व्हिडिओ वगैरे पडत जाईल. त्याच्यामुळे तुम्ही माझा दररोज व्हिडिओ नक्की बघा. आज माझी पूजा वगैरे झालेली आहे. हे बघा, छान असं देवस्थान मी सजवून घेतलं आहे आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगताल तुम्ही पण दर्शन घ्या. छान वाटतंय ना? विषय का कुणी तयार केलंय? दिव्यानी. बघा इकडे त्रिशा आणखीन झोपलेलीच आहे. या मॅडमची तर कधी झोप होती काय माहिती, चांगली झोपली इकडं. आणि आता राहिला विषय इकडचा. तर आपल्या इकडे स्वामी समर्थ विठ्ठल रखुमाई ह्यांना हार वगैरे बनवायचं आहे आणि ह्यांना देखील आता तयार करायचं आहे. तर चला ह्यांना तयार वगैरे केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसे दिसतात ते. मी इकडे विठ्ठल रखुमाईंलाही पूजा वगैरे केली. आज आषाढी एकादशी असल्यामुळे त्यांना देखील छान तयार वगैरे करून घेतलं आहे. नक्की सांगाल कसं वाटलं. तशी आहे आणि घरातली पूजा वगैरे आता झालेली आहे. पण आम्ही म्हटलं की खूप दिवस झाले ते घराला थोडंसं क्लिनिंग वगैरे नव्हतं केलं. त्याच्यामुळं आज आम्ही थोडी घराची स्वच्छता वगैरे करणार आहे. जसं की खिडक्या वगैरे क्लीन करून घेणं, फॅन क्लीन करून घेणं आणि ह्या जागेवर एक पक्षी आहे तर त्या पक्षाला पण काढायचं, त्याला पण क्लीन करायचं. तर मी तेच करत होते. तर म्हटलं की चला तुम्हाला ते पण दाखवते. हा बघा, हा आमच्या घरातला छोटासा असा पक्षी आहे. तर याला मी छान असं पुसून वगैरे घेतलं आहे आणि तिकडे त्रिशाच्या बाप्पाने फॅन वगैरे पुसून घेतला आहे. पण आणखीन मेन म्हणजे ही खिडकी वगैरे हे सगळं क्लीन करायचं राहिले. ह्या ज्या काचा आहेत त्या पण क्लीन करायच्या राहिलेल्या आहेत. तर चला आपण पटापटा सगळी कामं वगैरे करून घेऊ. त्रिशा उठली आहे तर त्रिशाला अशी छान अशी नाचणी वगैरे केली आहे आणि तिचं पाणी वगैरे गरम करून घेतलं आहे इकडे. तर आपण तिला आता नाचणी वगैरे चालू. आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांच्या तर तुम्हाला माहिती आहे की सकाळपासून मी घरातच व्हिडिओ वगैरे शूट करत होते. तर आता मला म्हणजे काल माझा जॉबचा शेवटचा दिवस होता त्याच्यामुळे मला कॉम्प्लिमेंट तिकीट भेटलं आहे. त्यामुळं आज मी त्रिशा आणि त्रिशाचे पप्पा आम्ही तिला देखील मूवी बघायला चाललो आहे. आणि मूवी कोणता बघणार आहे आणि कुठे बघणार आहे हे मी तुम्हाला नक्की सांगते पुढे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पार केली आहे आणि आम्ही चाललो. हे का त्रिशाचे पप्पा. त्रिशा इकडे आहे त्रिशा आणि आम्ही चाललोय थर्ड फ्लोअरला मूवी बघायला. कुठला मूवी? धमाल 4. त्रिशाला मूवी बघायचा बिलकुल इंटरेस्ट नाही. धमाल 4 बघायला चला. पिक्चर चालू झाला. हो वाव. झिंगा गुलाबी कबूतर देख.